कावेरी सीड्स कंपनी लिमिटेड तर्फे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि आज आपण आलो आहोत दहेगाव या गावाला। दहेगाव हे गाव लाकुंदर तालुक्यामध्ये आहे, जिल्हा भंडारा। तर आपण आलो कापगते काकांकडे। काकाजींनी कावेरीचा मका लावला होता K50 आणि 8322। तर सर्वप्रथम आपण कापगते काकाजींचा परिचय घेऊ, त्यानंतर त्यांना जे काही मक्याचा अनुभव आला ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। नमस्कार काकाजी। नमस्कार काकाजी, आम्हाला सर्वप्रथम तुम्ही तुमचा परिचय द्या। माझे नाव नरेंद्र पांडुरंग कापगते आहे। गाव दहेगाव, तालुका लाखांदूर, जिल्हा भंडारा। आणि आम्हाला एकदा तुमचा मोबाईल नंबर सांगा। 8605 45 48 35। तर काकाजी, आपण कावेरी सीड्सचा जो मका लावला आहे तो कोणता मका आहे? मागच्या वर्षी जसा आम्ही हे दोनही व्हेरायटी लावल्या होत्या, K50 आणि 8322 या दोन्ही लावल्या होत्या। हो, त्याच्यामध्ये आम्हाला भरपूर उत्पन्न मिळालं। 3 एकराचा आमचा मका होता। अच्छा, तर तुम्हाला 3 एकरामध्ये किती उत्पन्न आलं शेवटपर्यंत? 3 एकरामध्ये आम्हाला 113 क्विंटल मका आला। अच्छा, 3 एकरामध्ये 113 क्विंटल मका आला। तर तुम्ही जो मागच्या वर्षी 3 एकर जो मका लावलाय, यावर्षी तुमचा काय प्लॅन आहे मक्याबद्दल? यावर्षी सुद्धा आमचा हाच लावायचा प्लॅन आहे। यावर्षी 3 एकर लावणार की जास्त? एकरभर शिवाय वाढवण्याचा प्रयत्न आहे। म्हणजे तुम्हाला उदाहरणार्थ तुम्हाला हा मका चांगला वाटला, हो, आणि त्यामुळे तुम्ही मक्याचं उत्पन्न जास्त घेण्याचा पुन्हा प्रयत्न। तर मागच्या वर्षी जे तुम्हाला 3 एकरामध्ये मका झालाय, तर त्याचं उत्पन्नापासून तुम्ही समाधानी आहात की तुम्हाला आणखी उत्पन्न पाहिजे होतं बा? नाही, उत्पन्न वगैरे जास्त करायला काय किती होईल तरी कमीच आहे। अच्छा, पण आमच्या मेहनतीच्या मानानं भरपूर उत्पन्न झालं। म्हणजे तुम्हाला 3 एकरामध्ये जे K50 आणि 8322 लावले होते, तुम्हाला हा यील्ड आलाय बा, म्हणजे उत्पन्नासाठी हे वाण दोन्ही चांगले वाटले। अच्छा, त्याच्यामुळे आम्ही यावर्षी सुद्धा निवडले। तुम्ही हे जे 4 किलोचं पाकिट आहे, तर हे किती पाकिट घेतलंय टोटल? आम्ही सरासरी 10 पाकिट घेतले। 10 पाकिट घेतले। तर शेतकरी बंधूंनो, काकाजींनी कावेरीचा K50 आणि 8322 याचे 10 पाकिट घेतले। K50 6 पाकिट आणि 8322 4 पाकिट। तर काकाजींनी हे 10 पाकिट 4 एकरामध्ये लागवड करून राहिले। तर काकाजीचं मत असं पडलं आहे की मागच्या वर्षी 3 एकरामध्ये किती 113 क्विंटल 3 एकरामध्ये 113 क्विंटल त्यांना मक्याचं उत्पन्न आलंय आणि मार्केटमध्ये त्यांना या मक्याला चांगला भाव मिळाला आहे। महामंडळाला चांगला भाव मिळाला आहे आणि चांगला भाव मिळाल्यामुळे त्यांचं यावर्षी पण पुन्हा उत्पन्न घेण्याची त्यांची तयारी आहे। तर आमच्या शेतकरी बांधवांना याबद्दल काय सांगू शकता? शेतकरी बांधवांना सांगू की आम्ही मका लावलेला आहे। अच्छा, आणि उत्पन्न चांगलेलं आहे याचा, त्याच्यामुळे तुम्ही पण शेतकरी बंधूंनी पण हाच मका लावायला पाहिजे। तर शेतकरी बंधूंनो, मक्याचं उत्पन्न जर तुम्ही घेत असाल तर कावेरीचा K50 आणि 8322 या मक्याचं पण तुम्ही लागवड करून पाहावी। तर धन्यवाद।